ठाण्यातील किसननगर परिसरात घडलेल्या धक्कादायक प्रकारानं नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। शहरातील किसननगर क्रमांक 3 मधील पंचशील इमारतीचा पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा एक भाग अचानक कोसळला। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या घटनेमुळे संपूर्ण इमारतीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। ठाण्यातील किसननगर क्रमांक 3 मध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास पंचशील इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा एक भाग अचानक कोसळला। सकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले। घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन दल, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। इमारतीमध्ये राहणाऱ्या सुमारे 27 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही। अनेक रहिवाशांचे संसारोपयोगी साहित्य आणि महत्त्वाच्या वस्तू इमारतीतच राहिल्यानं त्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतोय। एकूणच किसननगर मधील पंचशील इमारतीमधील गॅलरीचा भाग कोसळल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेनं ठाण्यातील जुनी, जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे। या ठिकाणी आहेत आणि आता नुकताच पाऊस झालेला मोठ्या प्रमाणात आणि इमारतीची पडझड देखील व्हायला सुरुवात झालेली, काय सांगाल? किसननगर विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्या 30-35 वर्ष जुन्या इमारती आहेत आणि आपली साईराची दुर्घटना, समोरच साईराज बिल्डिंग आहे, ती दुर्घटना घडल्यानंतर शिंदे साहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करून हे क्लस्टरचं निर्माण मंजूर करून घेतलेलं आहे। आणि म्हणून पाऊस आला की आम्हा लोकप्रतिनिधींच्या हातीत नेहमी धसका पडतो की रात्री बेरात्री फोन आल्यानंतर कुठे दुर्घटना तर घडली नाही। आणि मग अशा मध्ये दुर्घटना घडत असतात आणि सर्वसामान्य लोकांवर जी टांगती तलवार आहे ती परमनंटली कायमची दूर व्हावी ह्या दृष्टीवर आमच्या शिंदे साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणे प्रयत्न होते आणि त्यामध्ये चांगल्या पद्धतीने यश आलेलं आहे। आपण बघताय की आता क्लस्टरच्या इमारती 30-35 माळ्याचं काम झालं, काही महिन्यामध्येच हे सगळे शिफ्टिंग सुरू होतील। परंतु दुर्दैवाने आज 10:30 वाजता पंचशील इमारतीची पॅराफिट वॉल कोसळली आणि सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे। परंतु नक्कीच सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना पुन्हा एकदा खर्चाचा बोजा त्यांच्या अंगावर पडतोय हे बघितल्यानंतर आम्हालाही वाईट वाटतं। आणि स्ट्रक्चरल ऑडिटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि त्याचा रिपोर्ट उद्यापर्यंत येणं अपेक्षित आहे। आल्यानंतर रहिवाशांना कसा दिलासा द्यायचा त्या पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक मंडळी आम्ही सगळे इथे थांबलेलो आहोत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। 3
दिवसेंदिवस भातसाधारण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्यात. नदीपात्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं पिसे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरले. त्यामुळे या पंपिंग स्टेशनवर पूर्ण क्षमतेनं पंपिंग होण्यात अडथळे येत आहेत. तसंच पाण्याच्या गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होतोय. या सर्व परिस्थितीमुळे ठाणे शहराकडे येणारा पाणी पुरवठा सुमारे 25% कमी झालाय. पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात पुढील काही दिवस अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. तसंच या काळात पाणी उकळून प्यावं आणि पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलं असून आज या आंदोलनाचा त्यांचा 4था दिवस आहे. पहिले 2 दिवस मुसळधार पावसानं ठाणे शहर ठप्प झालं होतं. परंतु आता पाऊस थांबला असला तरी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संतापात अधिकच रोष निर्माण झालाय. मात्र या रोषात देखील माणुसकीचे दर्शन दिसलं आहे. आंदोलनाच्या ठिकाणी रुग्णांसाठी अनेकांनी स्वखुशीनं रक्तदान करून दाखवलं की संघर्ष फक्त हक्कांसाठी नाही तर कर्तव्य निभावण्यासाठीही असतो. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रवेशद्वारानंतर आज सिव्हिल रुग्णालयात आंदोलन आणखीन तीव्र झालं. आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून यंत्रणा अक्षरशः गुडघ्यावर आली आहे. 2 दशकं साथीचे आजार, कोविड महामारी, दुर्गम भागातील आपत्कालीन सेवा अशा काळात प्राणपणाला लावणारे हे कर्मचारी आज स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावर लढत आहे. आम्ही जनतेच्या आरोग्याचा कणा आहोत, मग आम्हाला न्याय का नाही असा जळजळीत सवाल त्यांनी केला आहे. शासन निर्णय दिनांक 14 मार्च 2024 नुसार समायोजन 67 वर्ग संवर्ग करण्यात यावे. परफॉर्मन्स रिपोर्ट नुसार 10% वेतनवाढ तात्काळ लागू करावी. 5 आणि 7 वर्ष पूर्ण झालेल्यांना लॉयल्टी बोनस द्यावा. EPF आणि ग्रॅच्युटी योजना 15,000 वरील मानधन घेणाऱ्या सर्वांना लागू करावी. 50 लाख अपघाती आणि 25 लाख नैसर्गिक मृत्यू विमा सेवा संरक्षण मिळावं या आणि अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. पावसाचा धोका ओसरला असला तरी साथीचे आजार डोके वर काढतायत. रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. अशा वेळी आरोग्य कर्मचारीच रस्त्यावर उतरावं लागत आहे. या आंदोलनावेळी मनीष खैरनार, प्रदीप पाटील, विनोद जोशी, रोशन पाटील, अर्चना शिंगावकर यांच्यासह मोठ्या संख्येनं कर्मचारी आणि अधिकारी ठाम उपस्थित होते. वनमंत्री तथा ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी ठाण्यातील जनता दरबारात लोकांच्या विविध तक्रारींवर थेट संवाद साधला. आज समोर आलेल्या बहुतांश समस्या या मानवनिर्मित असून नैसर्गिक समस्या कमी आहेत. मागील जनता दरबारात मांडलेल्या अनेक प्रश्नांचा प्रशासकीय यंत्रणेमार्फत निपटारा झाल्याचंही गणेश नाईक यांनी यावेळी नमूद केलं. जनता दरबारात बिल्डरांशी संबंधित तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्यात. जुन्या रहिवाशांना जागा खाली करायला लावून इमारत पूर्ण झाल्यावर त्यांना हक्काची घरं न देण्याचा प्रकार प्रामुख्यानं मांडला गेला. तसंच ठाणे परिवहन सेवेमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना 2 वर्षांनंतरही मोबदला न मिळाल्याच्या तक्रारी झाल्या. बिवलकर कुटुंब प्रकरणाविषयी बोलताना नाईक यांनी ही तक्रार अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांच्याकडे सोपवण्यात आली असून सखोल चौकशीचे आदेश दिल्याचं सांगितलं. वन खात्यानं कुणालाही जमीन दिली नाही. विभाग सतर्क असून कुठल्याही परिस्थितीत वनक्षेत्र खाजगीकरण होऊ देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. येऊर येथील अनधिकृत बांधकामांबाबत नाईक यांनी तो परिसर महापालिकेच्या अखत्यारीत येत असून जर वनक्षेत्रात बांधकाम झालं असेल तर त्वरित कारवाई केली जाईल असं सांगितलं. तर निवडणुकांबाबत बोलताना नाईक यांनी महायुतीनं एकत्र लढण्याची अपेक्षा व्यक्त केली. मात्र काही ठिकाणी बंडखोरी अपरिहार्य असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ते पहिला जनता दरबार झाला खारकर आलीमध्ये, दुसरा झाला काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आणि तिसरा रंगायतांमध्ये. आज लोक आपल्या समस्या घेऊन येत आहेत. बऱ्याचशा समस्या मॅनमेड आहेत, मानवाने निर्माण केलेल्या समस्या आहेत. नैसर्गिक समस्या कमी आहेत आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहे. निश्चितपणे मागच्या जनता दरबाराचा निपटारा समस्यांचा बऱ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. जो पालघर जिल्ह्यातल्या जनता दरबाराचा, नोव्हेंबरतल्या आणि ठाण्यातल्या सुद्धा. आणि मला विश्वास आहे की प्रशासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी जनसामान्यांच्या समस्या
योग्य मार्गाने सोडवतील. कुठली विशेष समस्या याच्यामध्ये बिल्डर लोकांनी जुन्या बिल्डिंग मधल्या जागा खाली करायला लावल्या आणि बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना तिथे जागा दिली नाही. अशा प्रकारच्या समस्या जास्त आहेत. आता सगळ्यात मोठा एक प्रश्न ठाणे परिवहन सेवेमधल्या निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे 2-2 वर्ष झाले तरी त्यांचे सेवेची जे सेवा झाल्यानंतर जे त्यांना परतीचा जो एक प्रकारे सन्मानाने द्यायला पाहिजे प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी ती मिळाली नाही अशी तक्रार त्यांनी केलेली आहे. मी माननीय परिवहन व्यवस्थापकाशी बोललोय आणि लवकरच माननीय आयुक्तांशी बोलून गरज पडली तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर बाब सांगणार आहे. सब मिलके आज कोविड काळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करावं या मागणीकरिता माजी महापौर अशोक वैती, माजी नगरसेवक मनोज शिंदे, राजेंद्र साप्ते यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या मागण्यांसंदर्भात निवेदन दिलं. यावेळी आयुक्तांनी या मागण्यांसंदर्भात निवेदनाची दखल घेतली. यावेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या कामाची पात्रता शहानिशा करून याबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं आहे. या आश्वासनानंतर माजी महापौर अशोक वैती आणि माजी नगरसेवक मनोज शिंदे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. तसंच याबाबत आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाबाबत कर्मचाऱ्यांना देखील माहिती देण्यात आली. कंत्राटी त्यांच्या संदर्भात आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे. सकारात्मक चर्चा देखील झालेली काय सांगणार? ह्या संदर्भातली कोविड मधली ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व जे कर्मचारी आहेत त्यांनी शिंदे साहेबांची यांची भेट 14 ऑगस्ट रोजी झेंडावंदनच्या वेळी आपल्या तळावफळी शिवसेना शाखा ह्या ठिकाणी घेतलेली. त्यावेळी कमसे कम 350 ते 400 मुलं त्या ठिकाणी आली होती आणि त्यांनी शिंदे साहेबांना ह्या गोष्टी सर्व ज्या आता आपल्याला कर्मचारी असतील ते तुम्हाला बोलतील तुमच्याशी, पण ज्या सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे शिंदे साहेबांनी सकाळी दुसऱ्या दिवशी आयुक्तांशी चर्चा केली की ह्या संदर्भातली जी कोविड काळामधली मुलं आहेत त्यांना कायमस्वरूपी आपल्या सेवेत कसं करता येईल, नियमाप्रमाणे ते करण्यात यावं. त्याच्यामध्ये अजूनही काही 3 मुद्दे आहेत. एक वयाची अटीचं असेल किंवा मग त्यांचा अनुभव असेल, तो अनुभव आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भाव करावे अशा प्रकारची शिंदे साहेबांनी सूचना दिली. आणि मला वाटतं गणपतीच्या आसपास त्या संदर्भातली एक बैठक शिंदे साहेब स्वतः आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब हे घेतीलच. त्याचप्रमाणे जे कर्मचारी आहेत त्यांच्यातले 2-4 ते 5 कर्मचाऱ्यांशी बोलण्यासंदर्भात आयुक्तांनी देखील सकारात्मक भूमिका दिलेली आहे. पुढच्या आठवड्यात त्यांची देखील एक बैठक होईल आणि त्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने नक्की प्रयत्न केले जातील. शिंदे साहेबांनी आपण पाहिलं असेल आम्ही कमी फिरत होतो कोविड काळामध्ये, पण शिंदे साहेब यांना सर्वांना माहिती आहे की शिंदे साहेब मॅक्झिमम कोविड काळामध्ये सर्व हॉस्पिटल असतील सर्व विभागामध्ये फिरत होते आणि आपली ही मुलं देखील तशाच प्रकारे सर्व काम करत होती. त्यांना कुठेतरी आता एक आशेचा किरण आहे की ही जी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे ज्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त आपल्या ह्या मुलांना कसं सेवेत कायम करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. आपल्याला ठाऊक असेल की ही मेगा भरती काढण्यासंदर्भात देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आयुक्तांना आदेश दिले होते आणि तशा प्रकारची ही भरती आज निघालेली आहे. ह्याच्यामध्ये ठाणेकरांनी मॅक्झिमम सहभागी व्हावं. असं नको होतायला की आपले ठाणेकर बाजूला राहिले आणि इतर कोण त्या ठिकाणी भरतीमध्ये आले.
ही तर मुलं आहेतच, पण इतरही काही जॉब आहेत त्याच्यामध्ये देखील त्यांनी भरतीमध्ये सहभागी व्हावं. तसं आपण मागच्या वेळी म्हटलं होतं की आम्ही 5 जण होतो, अजूनही काही आमचे सहकारी होते. गणेश उत्सवापूर्वी जे 2019च्या नंतर जे सेवानिवृत्त झाले कर्मचारी त्यांना 7वा वेतन आयोगाचे 2 हप्ते मिळावे तशा प्रकारची देखील आम्ही मागणी केली होती आणि ते देखील हप्ते आज किंवा उद्यामध्ये सुरू होत आहेत. आणि एक चांगला गणेश उत्सवापूर्वी त्यांचं जे काही रक्कम आहे ती देखील मिळणार आहे. आणि गणेश उत्सवासाठी खर्चाची तात्पुरती तरतूद जी आहे ती देखील आपण करतोय. मासिक वेतन गणेश उत्सवापूर्वी देण्यात यावं अशा प्रकारची सूचना आहे. जे प्रत्येक महिन्याचं वेतन आहे ते गणेश उत्सवापूर्वी देण्यात यावं अशा प्रकारची देखील आपण त्या ठिकाणी सूचना केलेली आहे. जे वर्ग 4 आणि वर्ग 3 मधील जे पदोन्नतीचे कार्यवाही बाकी आहे ते तातडीने सुरू करावे अशा प्रकारचे मनोज शिंदे साहेब असतील, विरजे वहिनी असतील, साप्ते असतील, आमच्या संगारे मॅडम यांनी आता आम्ही आयुक्तांशी चर्चा केली, पत्र देखील दिलेलं आहे की त्यांचं देखील ह्याच्यामध्ये समावेश करून घ्यावं. आणि जे सफाई कामगार आहेत ज्यांची शिक्षण आहारता आहे त्याप्रमाणे त्यांना सेवेत समावेश करून घ्यावं. सेवेत सफाई कामगार म्हणून घेता येतच, पण त्यांची शैक्षणिक आहारता असेल, तसं एखादा ग्रॅज्युएशन असेल तर त्याला लिपिक किंवा अजून काय ह्या संदर्भात देखील पदोन्नती संदर्भात देखील कार्यवाही करा अशा प्रकारे देखील आयुक्तांना आम्ही आजच्या चर्चेमध्ये सूचना केलेली आहे. आणि गणेश उत्सवापूर्वी जे आम्ही मागच्या वेळी शिंदे साहेबांनी आदेश दिले होते की गणेश उत्सवापूर्वी जे कर्मचाऱ्यांचं वेतन आहे त्याच्यानंतर त्यांचं 6वा 7वा वेतन आयोगाचा फरक आहे 2 हप्ते ते देखील देण्यासंदर्भात आदेश दिले होते. आणि तशा प्रकारची कार्यवाही 1-2 दिवसात आज आणि उद्यामध्ये बऱ्याच लोकांचा ह्याचा फायदा होऊ जे काही आदेश दिले आहेत त्याचं पूर्तता होणार आहे.